अगदी साध्या सोप्या आणि गावरान पद्धतीने आज आपण तांदळाची खीर केलेली आहे। करायलाही वेळ लागत नाही आणि खायलाही स्वादिष्ट लागते। चला तर पाहूया। मी तांदूळ घेतलेत अर्धी वाटी स्वच्छ धुवून आणि त्यात विलायची टाकून मिक्सरला वाटून घेतले। आता मी 1 लिटर दूध घेतले, त्याला साधारण पाव वाटी ते अर्ध्या वाटी तांदूळ घ्या, म्हणजे छान घट्टसर खीर तयार होईल। तुम्हाला किती घट्ट किंवा पातळ करायची त्यानुसार तुम्ही तांदूळ घेऊ शकता। 1 चमचाभर तुपामध्ये मी ड्रायफ्रूट्स घेतलेत, तुमच्या घरी जे अवेलेबल असतील तुम्ही ते वापरू शकता। आता याला छान तळून घ्यायचे तुपावरती, म्हणजे ह्याचा छान स्वाद येतो। हे पहा, बेदाणे छान फुलले की काढून घ्यायचं। आता याच्यामध्ये सुकं खोबरं तळून घ्यायचं आहे। सुकं खोबरं मी खिसून घेतलं आहे। सुका खोबऱ्याने खीरीला खूप छान टेस्ट येते। वरतूनही तुम्ही नंतर तडका मारता तेव्हाही टाकू शकता किंवा असंही तळून टाकू शकता, पण सुकं खोबरं स्किप करू नका। जर तुमच्याकडे ड्रायफ्रूट नसतील तेही स्किप केले तरी चालेल। सुक्या खोबऱ्याने खीरीला खूप छान चव येते, हे नक्की वापरून बघा। आता हे छान गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर हे पहा लालसर झालं आहे। आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। जे ड्रायफ्रूट्स काढलेत त्याच प्लेटमध्ये सुकं खोबरं काढून घ्यायचं आहे। आता याच कढईमध्ये जे आपण मिक्सरमध्ये तांदूळ वाटून घेतले होते, आता तांदळासोबतच आपण विलायची घातली होती। विलायची तांदळासोबत वाटली तर नंतर आपल्याला वेगळी विलायची टाकायची गरज पडत नाही आणि तांदळासोबत विलायची टाकली तर त्याचा छान अजून स्वाद येतो। आता ह्याला छान तुपावरती परतून घ्या। तांदूळ जितके छान परतून घेतले तितकंच छान चव येते तांदळाला। तुम्ही असेही कोरडे तांदूळ तुपावरती परतून नंतर मिक्सरला वाटून घेऊ शकता किंवा असंही स्वच्छ धुवून बारीक करून मिक्सरला वाटून तुपावरती परतले तरीही चालतात। आता आपण दूध ॲड करून घेतले। हे कच्चंच दूध घेतले मी आणि थोडं थोडं करत दूध घाला, म्हणजे एकदम घातलं तर तांदळाच्या गुठळ्या होतील। थोडं थोडं करत दूध घालायचं आहे, म्हणजे तांदळाच्या गुठळ्या होणार नाहीत। हे पहा या प्रकारे। आता संपूर्ण दूध मी घेतलं आहे, 1 लिटर दूध घेतलं आहे साधारण। आता याला 10 ते 15 मिनटं असंच हलवत ठेवा। मध्ये चमचा ठेवा म्हणजे खाली चिटकणार नाही। याला सतत ढवळत राहावं लागेल अगदी बारीक गॅसवरती। 10 मिनटानंतर हे पहा बऱ्यापैकी दूध घट्ट झालं आहे। आता आपण जे मगाशी ड्रायफ्रूट्स तळून घेतले होते ते ॲड करून घेऊया, कारण ड्रायफ्रूट्स या स्टेजला घातलेत तर ते थोडेसे शिजतील आणि अजून त्याचा चांगला स्वाद येईल। शेवटी घातलेत ते थोडेसे कडक राहतील, पण शिजतात। खीर जेव्हा घट्ट होत येताना जेव्हा आपण ड्रायफ्रूट्स घालतो तेव्हा ते थोडेसे मऊ होतात आणि अजूनच छान लागतात। आता आपण 1 वाटीभर साखर घालून घेतली आहे। तुम्ही साखर तुमच्या अंदाजाने कमी जास्त करू शकता। साखर घातल्यानंतर 5-7 मिनटं आपण छान शिजवून घेऊया। हे पहा मस्त अशी घट्टसर खीर तयार झाली आहे तांदळाची। तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।